किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल, सगळ्यात महत्वाची बाब सांगून जातोय आणि सगळ्यात जास्त फायदा देणारी बाब सांगून जातोय मी तुम्हाला आता, ते म्हणजे काय पीएच असला पाहिजे. जेव्हा केव्हा आपण ते सोल्युशन बनवतो त्या सोल्युशनचा पीएच किती असला पाहिजे. किती जण पाहतात त्याच्याकडे पाहिजे 6 ते 7 7.5 ते 7.5. सगळेजण म्हणते न्यूट्रल पीएच असला पाहिजे, बरोबर आहे. पण डॉक्टर सी.डी. मै यांचा एक लेख आलेला आहे ॲग्रोनॉमी मध्ये, कधी वाचला असेल तर बघा किंवा नसेल तर शोधून घेऊन मग तो वाचा. जेव्हा केव्हा आपण एखादं खत किंवा एखादं औषध फवारणीसाठी घेतो तेव्हा त्या द्रावणाचा पीएच हा कमीत कमी 5.5 पाहिजे. किती? 5.5. आणि जेव्हा आपण 5.5 हा म्हणजे पीएच ठेवतो तेव्हा त्या औषधाची किंवा त्या खताची कार्यक्षमता ही 90% पुढे तुम्हाला मिळते. छोटी बाब आहे, बरोबर आहे. पण जर काही हा बदल जर तुम्ही केला तर त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये जी आहेत ती 90% पुढे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. किंवा एखादं सिंजेंटाचं, बीएरचं, बीएसएफचं औषध तुम्ही फवारणी करता आणि त्या द्रावणाचा पीएच तुम्ही 5.5 ठेवला नाही, चुकून तुमच्याकडनं त्या द्रावणाचा पीएच 6 ते 7च्या मध्ये राहिला, तर त्यामध्ये काय होतं, त्याचं जे हाफ लाईफ पिरियड ज्याला आपण म्हणतो किंवा जी तीव्रता असते 100% जी तीव्रता असते ती 24 तासामध्ये 50% येते. 6 ते 7 पीएच असल्याच्या नंतर सोल्युशनचा. आणि जर का 48 तास गेले तर ती त्याची जी ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन आहे ते 25% असते. म्हणजे दुसऱ्या दिवसानंतर किंवा तिसऱ्या दिवसानंतर त्या फवारणीचे कसल्याही प्रकारचे फायदे हे तुम्हाला त्या ठिकाणी होत नाहीत. म्हणून जर एखादी फवारणी तुम्ही घेणार असाल आणि त्या फवारणीचा उपयोग तुम्हाला कमीत कमी 12 दिवसापर्यंत व्हावा असं वाटत असेल तर त्या सोल्युशनचा पीएच हा तुम्हाला कमीत कमी ॲव्हरेज 5.5, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 6. ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे.